नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आता माझी घरातली सगळी कामं आटपून वगैरे झालेली आहेत. आणि आता तुम्ही विचारात पडला असाल की मी अशी का रेडी झालेली आहे, कारण मला थोडेसे रील्स वगैरे बनवायचे आहेत म्हणून मी रेडी झालेली आहे. आणि आताच थोड्या दिवसापूर्वी मी एक पार्सल पण मागवलेलं आहे किंवा आलेलं आहे माझं. त्याचं पण ओपनिंग किंवा त्याचा पण व्हिडिओ क्रिएट करायचा राहिला होता. म्हटलं आता लागलंच तो पण क्रिएट करून घेऊया. आणि खरंच ते पार्सल म्हणजे खूप छान आहे आणि ते प्रोडक्ट खरंच खूप मस्त आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आता बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती लाँग ब्लॉग्स नाहीत आले. त्याबद्दल खरंच मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. काही कारणास्तव किंवा मला वेळच भेटत नव्हता. थोडीशी माझी तब्येत वगैरे बरी नव्हती. त्यामुळे मग मी ब्लॉग शूट केलाच नाही आणि त्यामुळे लाँग व्हिडिओ आलेच नाहीत. सगळे काही शॉर्ट्स त्याचबरोबर रील्सच तुम्हाला बघायला भेटले असतील आपल्या चॅनलवरती. सो तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि आता तुम्ही बघू शकता, तुम्ही जर एखादा छोटेसे YouTube क्रिएटर असाल किंवा तुम्ही जर रील्स क्रिएटर असाल, जर रील्स बनवत असाल, तुम्ही ब्लॉगिंग करत असाल ना, तर तुमच्यासाठी एक मस्त असं मी प्रोडक्ट घेऊन आलेली आहे. जे की तुम्ही रील्स बनवता आणि त्यावेळेस कसं होतं, आता रील्स बनवत असताना किंवा ब्लॉग बनवत असताना प्रत्येक जण म्हणजे एक शूट घेण्यासाठी एक व्यक्ती वैयक्तिक असावी लागते आणि त्यानंतर मगच आपलं जे काही हे आहे ते आपण सेव्ह करतो किंवा क्रिएट करतो. तर अशा वेळेस प्रत्येकाच्याच घरामध्ये म्हणजे असं कोणतरी व्हिडिओ शूट करणार असेल असं नाही. आता माझं सेम प्रॉब्लेम आहे माझ्या घरामध्ये. म्हणजे आता आम्ही एकतर बाहेर राहतो, मुंबईला राहतो. त्यामुळे आमच्या घरामध्ये कोणी व्हिडिओ शूट करायला वगैरे नसतं. अहो ना, तर अजिबात व्हिडिओ शूट करण्यामध्ये वगैरे इंटरेस्ट नाहीये आणि त्यामुळे सगळं काही मलाच ट्रायपॉड वगैरे यूज करून व्हिडिओ शूट करावं लागतं. आणि त्याचबरोबर जर समजा आता सकाळपर्यंत टिफिन वगैरे बांधायचा असतो, त्यामुळे मला भयंकर माझी गडबड होते. आणि त्यामुळे मग ते व्हिडिओ वगैरे शूट करणं माझं बऱ्याचदा राहून जातं. त्यामुळे मी थोडेसे डेली ब्लॉग शेअर करत होते पाठीमागे. मात्र माझ्याच्यानं काही ते होईना. कारण सकाळी टिफिन वगैरे असतो, त्यात लहान मुलांचं असतं, म्हणजे मुलांचं वगैरे असतं. शिवाय काहीतरी पाणी वगैरे प्रॉब्लेम येतो. पाणी कधी येतं, कधी नाही, असे सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले असतात. त्यामुळे मग ते व्हिडिओ शूट करायचं राहून जातं आणि डेली ब्लॉगिंग शेअर करणं पण होत नाही. तर त्यासाठीच मी एक मस्त असं प्रोडक्ट Meeshoवरून मागवलेलं आहे, जे की खरंच मला कमी प्राईसमध्ये आणि उत्तम असं प्रोडक्ट भेटलंय. ते तसं बघायला गेलं तर थोड्या दिवसापूर्वीच आलंय. मात्र मी ते म्हणजे तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला. मी म्हटलं तुम्हाला माझी थोडीशी तब्येत वगैरे बिघडली होती त्यामुळे. चला आता वेळ न घालवता आपण मेन टॉपिककडे वळूया. ते म्हणजे प्रोडक्ट. आता ते प्रोडक्ट काय आहे, कसं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला मी स्टार्टिंगला ते ओपनिंग करून यूज सुद्धा केलंय. मला खूप छान वाटली त्याची क्वालिटी. म्हटलं आपल्याला स्वतःला छान रिझल्ट आलाय, तर आपल्या व्ह्यूअर्सना, आपल्या फॉलोअर्सना पण याचा फायदा व्हावा या विशेषाने, या हेतूनेच मी ते तुमच्यासोबत शेअर करते. चला मग शेअर करते. तर बघू शकता मी Meeshoवरून मागवलेलं आहे. याची पॅकिंग वगैरे म्हणाल तर खरंच खूप छान आहे आणि त्यामध्येच आतमध्ये बॉक्स वगैरे आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा बॉक्स आहे आणि इथं तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहायला सुद्धा भेटेल. अशा प्रकारचे प्रॉडक्ट असतं जे की तुम्ही किचन स्टाईलवरती म्हणा किंवा विंडोवरती म्हणा किंवा अशा प्रकारच्या दरवाजावरती म्हणा अटॅच करून ना, तुम्ही त्याला मोबाईल अटॅच करून तुमचं जे काही डेली ब्लॉगिंग आहे किंवा तुमच्या रील्स वगैरे तुम्ही शूट करू शकता. शिवाय तुम्ही प्रवासामध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल तर तिथं सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता. आता सुरुवातीला मी ओपनिंग करून दाखवते की ज्याच्यामध्ये काय काय आहे. तर अशा प्रकारचा हे आहे. अशा प्रकारचा एक म्हणजे प्रोडक्ट आहे. आता इथं प्रोडक्टची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा इथं दिलेली आहे. त्याचं किती काय आहे किंवा प्राइस किती आहे, ते कसं चालतं, काय चालतं, याला काही चार्जिंगची वगैरे अजिबात गरज नाही. क्वालिटी खरंच खूप छान आहे. याच्यासोबत मला हे एक स्टीलचं अशा प्रकारे भेटलेलं आहे. आता हे काय आहे मला काय अजून समजलं नाही. कारण मी अजून इतकं म्हणावं तितकं ह्याला युजच केलं नाही आणि मी परत करेनच आणि जरी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसून पण येईल. त्यानंतर ह्या एक स्टीलच्या हे असते, सर्कल असतं. एक सर्कल मी मोबाईलला माझ्या पाठीमागे अटॅच केलाय. आता हे कसं जॉइन करायचं थोडक्यात सांगते. हा जो निळ्या कलरचा कागद आहे ना, तो स्टिकर तुम्हाला काढायचा आहे आणि मोबाईलला चिटकवायचा आहे. आणि त्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता, हे तर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलीच आहे. सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि हा जो आहे हा फोनचा होल्डर आहे, म्हणजे फोनला अटॅच करतो. आता इथं तुम्हाला सॅम्पलमध्ये दाखवलं. इथं तुम्ही बघू शकता मोबाईल अशा प्रकारे तुम्हाला इथं ठेवता येतोय स्क्रीनवरती. इथं तुम्हाला दाखवतेच मी.
आणि ह्याची क्वालिटी खरंच छान आलेली आहे. मला तुम्हाला परचेस करायचं असेल, तुम्ही घरातल्या घरातच जर ब्लॉगिंग करत असाल किंवा बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे गाडीमध्ये वगैरे, फोर व्हीलरमध्ये वगैरे तुम्ही जात असाल, तरी तुम्ही छान छान व्हिडिओज याच्यामध्ये क्रिएट करू शकता. याची क्वालिटी खरंच खूप सुपर्ब आलेली आहे. अशा 2 सर्कल भेटतात आणि याचा जो निळ्या कलरचा कागद आहे तो काढून तुम्हाला पाठीमागे अटॅच करायचा आहे. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार सुद्धा आहे. आता माझ्याकडे एक्स्ट्रा फोन नाहीये, त्यामुळे मी फोनचा यूज करून नाही दाखवू शकत. मात्र मी असंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे अशा प्रकारचा ब्लॅक सर्कल आहे आणि हे अशा प्रकारे तुम्हाला असं ओपन करायचं आहे. हे असं ओपन होतंय आणि हे तुम्ही अशा प्रकारे कमी जास्त करू शकता. आणि इथे पाठीमागे तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता प्लास्टिकचा असा एक सर्कल आहे, जे की किचनला वगैरे म्हणा किंवा असं डोअरला वगैरे म्हणा हे जाम पकडतं. मोबाईल वगैरे तुमचा कितीही हेवी असू दे तरी सुद्धा तो निघून पडत नाही. अगदी क्वालिटी छान आलेली आहे. आणि इथं ऑन ऑफ जे 2 बटन्स असतात आणि इथं तुम्ही बघू शकता ऑन ऑफ तुम्ही ज्या वेळेस अटॅच कराल त्यावेळेस आता इथं तुम्ही बघू शकता हे जे बटन आहे ना, हे बटन ऑफ आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला ऑन करायचं आहे आणि सुरुवातीला इथं काय करायचं, हे अशा प्रकारे पकडून घ्यायचंय तुम्हाला आणि त्यानंतर मग हे अशा प्रकारे इथं इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडासा जड येतो आणि त्यानंतर मग अशा प्रकारे बसून जातो. आता इथं तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे तुम्ही अटॅच करू शकता आणि इथं तुम्ही जे काही मोबाईलच्या पाठीमागे तुम्ही स्टीलचं सर्कल लावलंय ना, त्याला हे जे आहे इथं चिटकवायचं. एकदम बरोबर परफेक्ट बसतं. अजिबात निघत वगैरे नाहीये. जोपर्यंत तुम्ही स्वतः काढत नाही ना तोपर्यंत ते निघत नाहीये. मी स्वतः यूज करून बघितले आणि रील्स वगैरे सुद्धा आता सुद्धा मी त्याच्यावरच बनवणार आहे, कारण माझ्याकडे एक्स्ट्रा मोबाईल नाहीये. नाहीतर मी तुम्हाला इथं मोबाईल जो आहे तो अटॅच करून अशा प्रकारे नक्कीच दाखवलं असता. आणि काढत असताना हे काय करायचं आहे, हे जे स्टीलचं बटन आहे ना ते तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचंय. त्यानंतर हे अशा प्रकारे असं फिरवायचंय. फिरवल्यानंतर अगदी इझिली निघून जातं आणि हे तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे घेऊन जाऊ शकता. आता काय झालंय, आता उन्हाळा सुरू झालाय, तुम्ही गावाला वगैरे जाणार असाल आणि प्रत्येक ठिकाणी ट्रायपॉड वगैरे घेऊन जाऊ शकत नाही, तर हे जे प्रोडक्ट आहे एक नंबर आहे. आणि हे मध्यमवर्गीयांना किंवा कमी क्रिएटर आहेत, आता ज्याच्याकडे अर्निंग अजून स्टार्ट नाही त्यांनी जास्त इन्व्हेस्ट करूच नये असं मला तरी वाटतंय. माझी आता YouTubeची म्हणा किंवा Instaची म्हणा थोडीशी अर्निंग सुरू आहे, तरच मी ही घेतलेलं आहे. याच्या अगोदर मी फक्त एकच ट्रायफॉड घेतला होता, जो की ₹150 चा होता आणि त्याच्यावरच व्हिडिओ शूट करत होते. आता तो फायनली थोडासा खराब झालाय, मात्र आहे अजून त्याचा वापर करते. आणि ज्या वेळेस माझी अर्निंग स्टार्ट झाली त्यावेळेसच मी इन्व्हेस्ट केलेली आहे. सो आता माझा मोबाईल थोडासा म्हणजे हँग वगैरे व्हायला लागलाय. मोबाईलमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करायचं माझं नियोजन आहे, मात्र आता लगेच नाही. तर मला तर असं वाटतं तुम्ही जर छोटे क्रिएटर असाल, छोटे रील स्टार वगैरे असाल ना, तर तुम्ही प्लीज हे नक्की घ्या. अगदी कमी प्राइस मध्ये आहे आणि याची जर तुम्हाला लिंक हवी असेल ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल. आणखीन काही माहिती हवी असेल कसं अटॅच करायचं वगैरे तरी सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. त्या रिलेटेड मी म्हणजे माझ्या अहोंचा वगैरे मोबाईल घेऊन एक नवीन परत व्हिडिओ क्रिएट करेन आणि त्यानुसार हा कसा जॉईन करायचा मोबाईलला, कसा यूज करायचा ते पण तुम्हाला सांगेन. अशा प्रकारे दरवाजे म्हणा, खिडक्या म्हणा, त्याचबरोबर किचनच्या स्टाईल्स म्हणा, त्याचबरोबर कोणतेही टेबल म्हणा, ह्या सगळ्याला हे अटॅच होते आणि खरंच खूप इझिली तुम्ही व्हिडिओज किंवा रील्स वगैरे शूट करू शकता. असं वरती अंतरावरती वगैरे सुद्धा लावून तुम्ही इथं अशा प्रकारे मस्त असं करू शकता. खरंच खूप मला तर हे प्रोडक्ट खूप आवडले आणि माझ्यासाठी खरंच खूप युजफुल सुद्धा ठरले. सो असा काहीसा आपला ब्लॉग होता किंवा अशा काहीच प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केले. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असंच मी म्हणजे समजते. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आता सुरुवात होईल हळूहळू, जसं जमेन तसं मी डेली ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करणारच आहे, म्हणजे शेअर करणार आहे. थोडासा मध्ये ब्रेक झाला लॉंग व्हिडिओला किंवा लॉंग ब्लॉगला, त्यामध्ये खरं क्षमा असावी. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील की नाही ते पण मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि प्रोडक्ट नक्की परचेस करा. आणि इंस्टाची आयडी सुद्धा मी खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथून सुद्धा मला नक्की फॉलो करा. ठीक आहे, तर चला भेटू एका नवीन ब्लॉग सोबत किंवा एका नवीन व्हिडिओ सोबत. मी परत आणखीन येणार आहे, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझी आतुरतेने वाट पाहावी अशी मी विनंती करते. चला भेटूया, बाय.